मान्यवर बंधू भगिनी यांना माझा स्नेह जय महाराष्ट्र. अतुल शेठ आणि आम्ही आज सकाळपासून पिंपळणी गटाच्या दौऱ्यात असताना अनेक ठिकाणी अनेक प्रतिक्रिया ऐकल्या. आज खऱ्या अर्थानं एक लक्षात आलं, गेले ज्यापासून जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आहे तेव्हापासून लक्षात येत आहे की आमदार कोण आहे. अतुल शेठ माजी आमदार नाही, ते विद्यमान आमदारासारखं अजित पवारांच्या याच्यावरती त्यांनी काम केलेलं आहे. आज जेवढा त्यांनी निधी आणलेला आहे, विकासासाठी निधी आणलेला आहे, मी आता वाचत होतो, कोळवाडी असेल, सरसवाडी असेल किंवा आळे असेल, साधारण 25 कोटीचा निधी त्यांनी इथे दिलेला आहे. तर तुम्ही तुमच्या पाठीमागे अतुल शेठ आहेत. अजितदादा पवार होते म्हणून पवार साहेबांनी त्यांना निधी आणून दिला. तो निधी तुमचे जे पुराणे सर आहेत त्यांनी त्याचा उपभोग घेऊन त्या पद्धतीने निधीचा वापर करून या आळे गावामध्ये तुम्हाला विकासाचा मार्ग मोकळा करून दिला. आज विजय कुराडे सरांबद्दल सगळ्यांनी स्तुतीसूत्र वाहिली. मी पण त्यांच्या सानिध्यात आलो. खऱ्या अर्थानं बौद्धिकतेने हुशार असलेला माणूस आहे. त्याच्यामुळे त्या माणसाचा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेवरती तो माणूस निवडून आला तर नक्कीच या भागाचा विकास केल्याशिवाय तो राहणार नाही. त्याच्यामुळे कसं मी उद्धवताईंबद्दल पण बघितलं, त्यांची सामाजिक कामाबद्दल त्यांनी बऱ्यापैकी काम केलं. वडगाव असेल, आळेफाटा असेल किंवा आळेगाव असेल, याच्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारची आपली पायामुळं रोवलेली आहे आणि चांगलं सामाजिक काम करतायत. त्यांचे पतिपत माझ्यामध्ये चांगल्या प्रकारे या सगळ्या याच्यामध्ये आहेत. आता कुराडे साहेबांनी पण बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. मी एवढंच सांगू इच्छितो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गट पक्ष आणि आरपीआय याची ही महाविकास आघाडी आहे. या महाविकास आघाडी असताना आम्हाला बऱ्याचशा या गटामध्ये पण अडचणी आल्या, पण अडचणीवर मात करून ज्यावेळेला आम्ही एकमताने काही निर्णय घेतले आणि ते निर्णय एकमताने घेतल्यानंतर आज मला ते निर्णय योग्य वाटायला लागला. अतिशय तुमचं कौतुक करतो की तुम्ही घेतलेला निर्णय मी आज सर्वांच्या समोर मान्य करतो. आणि ज्या पद्धतीने आपण हा निर्णय घेतला गेला आणि विजय कुराडे सरांना आपण जी उमेदवारी दिली आणि भुजबळताईंना उमेदवारी दिली, निश्चित तुम्ही इथला जो आळेगावचा जो मतदार आहे या उमेदवारींना नक्की शिक्कामोर्तब करील. आणि येत्या 7 तारखेला दोन्ही उमेदवारांना त्यांचं जे चिन्ह आहे घड्याळ, त्या घड्याळ चिन्हावरती जास्तीत जास्त बटन दाबून मतदारांमध्ये जास्तीचं मत आणून देईल. माझ्या मते आळेगावातून विजय सरांना आणि भुजबळांना लीड मिळालंच पाहिजे. ही तुमची जबाबदारी आहे सगळ्यांची. इथे तुम्ही लीड दिलंच पाहिजे, कारण हा तुमचा भूमिपुत्र आहे. या दोघांनाही जास्तीचं मत पडलंच पाहिजे आणि जी इथलं जे उमेदवारीचं जास्तीचं मत आहे हीच विजयाची नांदी ठरेल. त्याच्यामुळे सर्वांना विनंती करतो, मी जास्तीचं काही बोलत नाही. आम्हाला पुढे राजुरीला पण सभा आहे. अतुल शेठ सगळं सांगतील किती काय निधी कुठे कुठे काय केलंय ते सगळं सांगतील. पुन्हा एकदा या दोन्ही उमेदवारांना बहुमताने आणि बहुमूल्य मत देऊन बटन दाबून त्यांना विजयी करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.